कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने महाराष्ट्र और मुंबई पर अतिक्रमण को लेकर महायुति सरकार की आलोचना की है। उन्होंने कहा कि मुंबई की जमीनों पर कब्जा हो रहा है और गुजरात के दावे अब स्पष्ट दिख रहे हैं। मराठी अस्मिता और संस्कृति की रक्षा के लिए संघर्ष आवश्यक है। वडेट्टीवार ने उद्धव और राज ठाकरे के एकजुट होने पर शुभकामनाएं दी है। उन्होंने ये भी कहा कि कांग्रेस विकास और न्याय के लिए जनता के साथ खड़ी है। आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसेसोबत गेले। काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचा। म्हणजे आता काँग्रेसला पश्चाताप येत नाही का तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा? नाही, ती महाविकास आघाडी म्हणून आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं। त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहेत। तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीशी स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असं विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही। त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो। त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही। उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सगळे पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी अबाधित आहे असं उद्धव ठाकरे बोलले। म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणण्याचा उद्देश आहे की महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे नाही असं पुढे म्हटलं। ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष, आघाडी कशाला म्हणायचं, महा कशा शब्द नाही। त्यामुळे ते उद्धव जे बोलले ते बरोबर बोलले। महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत। त्यांनी जागा डिक्लेअर केलेला नाही, अजूनही एक स्पेस ओपन ठेवलेली आहे तुमच्यासाठी असेल किंवा शरद पवार गटासाठी। काय वाटतं, स्पेस मध्ये तुम्ही इच्छुक आहात? नाही, आता ठरलेलं संपलाय विषय, तो आमच्याकडून तो विषय संपलेला आहे। आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे इथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटतं। वंचितनं महाराष्ट्रामध्ये आघाडी करण्यासाठी 50% जागा मागितलेल्या आहेत, त्यावर कसा तोडगा निघतो? नाही, असं पुढे महाराष्ट्रात मागितलेलं नाही। ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे ज्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलणं सुरू आहे। कालही मी वंचितच्या काही नेत्यांशी चंद्रपुरात बोललो। त्यांनी जो प्रस्ताव दिला तो काही असं अर्धाचा काही प्रस्ताव नाही आहे। अनेक ठिकाणी त्यांनी आघाडी करायसाठी किंवा युती करायची बोलणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे। पण 50-50चा फॉर्म्युला कुठेही वंचितने दिलेला नाही। वंचित येत आहे पण अकोल्यात मात्र वंचित काँग्रेस सोबत येण्यास तयार नाही, तशी युती कुठल्या समोर येत आहे। असं आहे, ही काही आमची काही परमनंट युती किंवा पूर्वीपासून आलेली, लोकसभेपासून विधानसभेपासून आलेली नाही। ठीक आहे, आता राजकारणामध्ये आघाड्या बनवूनच अनेक लोकांनी निवडणुका लढल्या जातात स्थानिक पातळीवर। त्यामुळे वंचितने तिथे काय भूमिका घेतली असेल तर काही महाराष्ट्राची युती आहे म्हणून तिथे झाली नाही अशातला भाग नाही। जिथे काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी झालेली नाही। कार्यकर्त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये सोयीनुसार त्या सकाळी त्या ठिकाणी ते निर्णय ते घेत आहेत। पुन्हा एकत्र उद्या मात्र याचा फरक आहे भाजपला पडणार असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे दिलेलं आहे। त्या बरोबर आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा पक्ष आता देश पातळीवर मोठा पक्ष आहे। त्यांना निवडणुका मतचोरी करून आणि ते पाहिलं ना, तो माजी केंद्रीय मंत्री बिहारचं जे वक्तव्य केलं मी त्याचा उल्लेख पारवी केला। अशा करून त्यांना निवडणुका हारत असताना घोषित करून घ्यायची जर सवय लागली तर त्यांना काही फरक पडणार नाही। पण आता पैसा आहे, प्रचंड यंत्रणांचा वापर आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोण किती आले तरी। कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा, कोण सोबतीला असावे, तर सर्व त्यांच्या सोबतीला आहे। निवडणूक आयुक्तापासून तर सर्व यंत्रणा सोबतीला असल्यानंतर आणि प्रचंड पैसा असल्यानंतर काय फरक पडणार आहे? बावनकुळे जे म्हणतात ते खरं आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।